सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 10 व 11 मध्ये राजकीय समीकरण वेगानं बदलत असून शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार हे पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत असल्याने सातपूरचे राजकारण तापले आहे. या महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या वतीने सातपूर कॉलनीतील दक्षिणमुखी साईनाथ मंदिर येथे एकत्रित प्रचाराचा दणदणीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी साईनाथ मंदिर परिसरात एकजूट जिंदाबादच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले. यावेळी प्रभाग क्रमांक 11चे उमेदवार सलीम मामा शेख, गीता संजय जाधव, मायाताई काळे, प्रभाग 10चे उमेदवार वृषाली नरेश सोनवणे, प्रवीण नागरे, विशाल भावले, फरीद शेख, जुनेद शेख यांच्यासह शिवसेना, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातपूरमधील प्रत्येक गल्लीत, प्रत्येक प्रश्नावर एकत्रित ताकदीने लढा देणार असल्याचे संकेत या प्रचाराच्या शुभारंभातून मिळाले आहेत. सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्यासाठी ही महायुती सज्ज झाली असून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि विकासाला गती देणारे नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सातपूरमध्ये शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार यांच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणार असा थेट आणि आक्रमक इशारा सलीम मामा शेख यांनी यावेळी दिला. आपण आज इथे साई मंदिराजवळ आपण इथे आलो आहे. आम्ही उमेदवारी घेतलेली आहे. आज उमेदवारी घेतलेली आणि इथून आम्ही प्रचार सुरू करतोय. आम्ही 10 क्रमांक 10 मध्ये आम्ही उभे आहे आणि आम्हाला तुम्ही सगळ्यांनी प्रचंड मतांनी विजयी करा. सर्वांना जय हिंद आणि जय महाराष्ट्र. आज 9 वर्षाचा दिनांक 3 तारखेपासून आम्ही प्रभाग क्रमांक 10 आणि 11 आम्ही सर्व इथे एकत्र येऊन प्रभागातले सर्व उमेदवार नारळ फोडून या प्रचाराचा शुभारंभ करत आहोत. तुम्ही सर्व जनतेने आम्हाला जे काही बाळासाहेब ठाकरे आहेत, माननीय बाळासाहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे आणि शरद पवारजी यांना सर्वांना मी माझा आदर्श मानून आणि माननीय सलीम मामा शेख हे माझे जे खंबीर व नेतृत्व आणि माझे मामा यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही मी उमेदवारीसाठी आम्ही आज इथे शुभारंभ करत आहोत. तुम्ही सर्वांनी आम्हाला प्रचंड मताने आशीर्वादाच्या रूपात विजयी केलं, त्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आम्ही प्रचाराचं नारळ फोडले. महाविकास आघाडीचा प्रचाराचं नारळ या ठिकाणी साईबाबा मंदिराच्या ठिकाणी आपण फोडलेलं आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मनसेचे राजसाहेब ठाकरे व शरदचंद्रजी पवार यांच्या आशीर्वादाने मला महाविकास आघाडीची जी उमेदवारी मिळाली आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 10 मध्ये मी उमेदवारी करते आहे आणि ह्या अनुषंगाने मी पाहते आमच्या प्रभागात काहीच विकास झालेला नाही आहे. आपण पाहत असाल की लोक मूलभूत गरजांमध्येच अडकलेले आहे, जसं रस्ता, रोड, लाईट, पाणी ह्यासुद्धा पूर्तता झालेली नाही आहे. आपण बघतो आजही जाधव संकुल, राधाकृष्णनगर या ठिकाणी हंडे मोर्चे निघतात. अतिशय शोकांतिका आहे की खेडेगावाचं वातावरण या ठिकाणी आहे. आणि आमचं विजन आहे महाविकास आघाडीचं की आपल्या प्रभागात एक सुसज्ज लायब्ररी असली पाहिजे, मुलांना मूलभूत गरजा असल्या पाहिजे. कारण की मुलांना शिक्षण दिलं तर हे जे गुंडगिरी आहे, ह्या ज्या बेरोजगारीचे प्रश्न आहेत हे सुटले जातील. कारण की शिक्षण हा एकच मार्ग आहे की आपण पुढे जाऊ शकतो. तर मुलांच्या अनुषंगाने आपण तिथे लायब्ररी केली पाहिजे. किंवा मुलांना जे MPSC UPSC एक्झामिनेशन देतात त्यांच्यासाठी सेंटर्स म्हणजे प्रशिक्षण सेंटर्स उभारले गेले पाहिजेत. आपण पाहतो लहान मुलांना सुद्धा इथे क्रीडांगण नाही आहे. आपण पाहतो ठिकठिकाणी जे आपल्याला ओपन स्पेस आहे तिथे घाण साठलेली आहे, दुरवस्था आहे, म्हणजे त्याची साधी आपण तरतूदसुद्धा करू शकत नाही आहे. आपण पाहतो महिलांना सुद्धा रोजगाराचा प्रश्न खूप आहे. आणि आपण पाहिलं आहे की करोना काळ गेला तर लोकांना, म्हणजे मी ॲज अ डॉक्टर म्हणून बोलू शकते की लोकांना साधं MRCP करायचं असेल
किंवा त्यांचं CT स्कॅन करायचं असेल ते सुद्धा त्यांना परवडत नव्हतं. ते ऑक्सिजन लेवल चेक करत होते कारण की 4,000 रुपये लागायचे. तर आपल्या इथे सुसज्ञ असं हे नव्हतं की तिथे जाऊन ते डायग्नोज करू शकतील. तर एक प्राथमिक आरोग्य केंद्रसुद्धा या ठिकाणी उभारले गेले पाहिजेत. आपण पाहतो की वस्ती खूप जास्ती झालेली आहे. वरती आपण डोंगराकडे जातो तर वस्ती खूप झाली. ह्या अनुषंगाने जे ट्रॅफिक आहे त्या ट्रॅफिकचं काहीच नियोजन नाही आहे. तर त्या ठिकाणी रिंग रोडचा प्रस्ताव असताना सुद्धा तो मान्य केला जात नाही आहे. अशा गोष्टी भरपूर आहे. मी तर म्हणते 50% आरक्षण महिलांना आहे. तर अशा महिला महाविकास आघाडीने दिल्या आहेत की ज्या स्वतः सक्षमतेने GRs वाचून आपल्या ठिकाणी काम ओढून आणू शकतात. अशा महिलांनाच या ठिकाणी संधी दिलेली आहे. आणि एवढंच बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व नागरिकांना मनापासून मानाचा जय महाराष्ट्र. सर्व नागरिकांना सांगण्यात आनंद होत आहे की आज आम्ही दिनांक 3/2026 रोजी आमच्या प्रचाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना नंतर राष्ट्रवादी बाळासाहेब ठाकरे यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडण्यात आलेला आहे. आणि नागरिकांना एक विनंती करू इच्छितो आम्ही की आजपर्यंत जो विकास आपल्या प्रभागामध्ये झालेला नाही आहे. खरं तर आम्ही सर्वसामान्य घरातून आलेलो महिला आहे आणि आमचे गुरु सलीम मामा शेख यांच्या आशीर्वादाने एक पाऊल प्रगतीच्या पुढे टाकत आहे. सर्व नागरिकांना एकच विनंती करू इच्छितो, आमची ब्लूप्रिंट तयार आहे की आम्ही भविष्यात काय काम करणार आहे याची. खरं तर या ठिकाणी बोलून नाही दाखवणार, कामाची कृती दाखवण्यात येईल असं मी तुम्हा सर्व नागरिकांना गवाही देते. आणि गेल्या 6 वर्षापासून खूप कार्य केलेले आहे या ठिकाणी सांगण्यात मी खरं तर वेळ जाईल. आणि सर्व नागरिकांना एकच संदेश देऊ इच्छिते, आपलं मत हे फार बहुमूल्य आहे. ते योग्य त्याच व्यक्तीला त्यांनी द्यावं आणि एक चांगला नेता किंवा एक चांगली नेती. खरं तर नागरिक हे एका रात्रीतून गरिबाला स्टार बनवू शकतात. आम्ही तर सर्वसामान्य घरातून आलेलो आहे. मी सर्व नागरिकांना विनंती करू इच्छिते की तुम्ही सर्वात जास्तीत जास्त मतदान हे आम्हाला करावं आणि बहुमतांनी विजयी आणावं. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही शब्द देतो की चांगल्यात चांगले कामं हे आम्ही करून तुम्हाला दाखवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज बाळासाहेब ठाकरेच्या आशीर्वादाने उद्धवजी ठाकरे, राजसाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार यांनी जो सामान्य जनतेवर आणि सामान्य उमेदवारावर जो विश्वास टाकला आणि सर्वांगीण प्रभागाचा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे प्रभाग आहे त्या प्रभागाचा विकास घडवण्यासाठी इतकी चांगली संधी दिलेली आहे आणि त्या संधीचा आम्ही पुरेपूर उपयोग करणार आहोत. आणि सगळ्यांना आम्ही सर्व जनतेला आव्हान करणार आहोत की जी संधी आम्हाला मिळाली त्या संधीचं तुम्ही आम्हाला एक हे मतदार म्हणून आम्हाला एक चान्स द्यावा आणि आम्ही त्या ज्या प्रयत्नातनं तुम्ही आम्हाला जे उमेदवार म्हणून निवडून आणाल त्या निवडून आणलेल्या कामाची पावती आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. आमचे जुने नेते आणि नेहमी सक्रिय जनतेसाठी सेवेसाठी सक्रिय असलेले सलीम मामा शेख, आपले संजूभाऊ जाधव आणि मी स्वतः माया निवृत्ती काळे जी नेहमी जनतेसाठी तत्पर सेवेसाठी असते. तर कृपया करून 1-2 नाही तर 10 आणि 11 मधले जे महाविकास आघाडीचे जितके पण उमेदवार आहे तेवढ्या उमेदवारांना तुम्ही निवडून आणा. भूल ताफा आणि अगदी केसानी गळा कापणाऱ्या लोकांना बळी पडू नका, माझी हीच विनंती आहे. आणि सामान्य जनतेने सामान्य माणसांना जर निवडून दिलं तर आज आम्ही किंवा तुम्ही आमच्यासाठी हक्काने आणि जोमाने आमच्याकडनं काम धरून काम करून घेऊ शकतात. आणि तुमच्या सेवेसाठी जे मेन आहे ते सुरुवातीपासून तत्पर आहेत सलीम मामा शेख, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, संजूभाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच मनापासून काम करू. आणि राजसाहेब आणि बाळासाहेब ठाकरे नाशिकला महापौरचा झेंडा आम्ही 100% उभा करणार आहोत.
एवढं सांगून मी माझे शब्द संपवतो. आज आमच्या प्रचाराचा नारळ साईबाबाच्या चरणी फोडून आम्ही प्रचाराला सुरुवात केली आणि हा झंझावत गुलाल उधळल्याशिवाय 16 तारखेला गुलाल उधळल्याशिवाय थांबणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो. जय महाराज. जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र. खरं तर आज श्री साईच्या चरणी आज आम्ही ह्या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करतो आहे. प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 11 याचे जे उमेदवार आहेत, खरं तर आपण जर बघितलं संपूर्ण शहरामध्ये महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे आणि त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 11 आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय आदित्य ठाकरे साहेब आणि ज्यांनी नेहमीच ह्या मराठीवर, ह्या महाराष्ट्रावर प्रेम केलं असे आदरणीय राजसाहेब ठाकरे, अमितजी ठाकरे यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करत आहोत. जर आपण जर बघितलं प्रभाग क्रमांक 11 मधनं धडाडीच्या कार्यकर्ता, पूर्वाश्रमीच्या मनसेच्या कार्यकर्त्या, ह्या प्रभाग क्रमांक 11 मधनं मायाताई काळे ह्या उमेदवारी करत आहे. तसेच प्रभाग क्रमांक 11B मधनं आपण जर बघितलं तर आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या रेणुकाताई लहारे यांचे वडील प्रबुद्धनगर या ठिकाणी दुसऱ्याच्या पिठाच्या गिरणीवर काम करता. त्यांच्या मुलीला आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. तसेच त्यांचे जे पती आहेत, रोज आपण घरादारामध्ये आपण जो कचरा करतो तो कचरा उचलण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते असे रवी बर्वे हे घंटागाडीवरती काम करत आहे आणि याचे सर्वसामान्य लोकांना आपण या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि तिसऱ्या उमेदवार प्रभाग क्रमांक क मधून माझी भाची, माझी मुलगी आणि नेहमीच सतत सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या, त्यांचे पती माझे जावई हे सुद्धा नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात आणि त्यांची समाजसेवा ही अखंड समाजसेवा ही चालू आहे, त्या ठिकाणी करत राहता. अशा आमच्या भगिनी गीताताई संजय जाधव हे क मधून उमेदवारी करत आहे. आणि चौथा उमेदवार मी स्वतः प्रभाग क्रमांक 11D मधून सलीम मामा म्हणून आपल्याला नम्रपणे विनंती करतो का प्रभाग क्रमांक 11 मधील आमच्यावर विश्वास ठेवा. चारही नगरसेवकांना आपलं प्रतिनिधित्व, आपली सेवा करण्याची संधी आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि प्रभाग क्रमांक 10 मधून सुशिक्षित इंजिनियर, एकदम मवाळ स्वभावाचे, शिवजन्मोत्सव असो किंवा ज्योती महात्मा फुले ज्योती उत्सव असो, त्यामध्ये नेहमी सतत हिरारीने भाग घेणारे आमचे प्रभाग क्रमांक 10A मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यांची निशाणी आहे तुतारी, ते आमचे इंजिनियर माझे भाचे प्रवीण विष्णुपंत नागरे. तसेच प्रभाग क्रमांक 10B मधून माझी पत्नी आणि तुमच्या सर्वांची मामी ती फरीदा सलीम मामा शेख ह्याही आपल्याकडनं आपली सेवा करण्यासाठी या इच्छुक आहेत. आपणही त्यांना आपली सेवा करण्याची संधी देऊन आपणही त्यांना महानगरपालिकेमध्ये प्रचंड मताने विजयी करून पाठवा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि तसंच प्रभाग क्रमांक 10K मधून आज ज्या तुमच्याकडे उमेदवार म्हणून या ठिकाणी आलेले आहे, तुम्ही बघा, आम्ही उमेदवारी देत असताना
आम्ही कुठल्याही प्रकारचं जातीपातीचं राजकारण केलेलं नाही आहे आणि सुशिक्षित डॉक्टर नेहमीच गोरगरिबांच्या मध्ये रुग्णसेवा देणाऱ्या, गोरगरिबांना रुग्णसेवा देणाऱ्या अशा आमच्या भगिनी डॉक्टर वृषाली नरेश सोनवणे यांना सुद्धा त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडनं उभ्या आहे. त्यांची निशाणी मशाल. मला वाटतं आपण सर्वांनी त्या मशालीचे नाव येणाऱ्या निवडणूक काळामध्ये बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी कराल अशी मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्वात चौथं म्हणजे प्रभाग क्रमांक ड मधून जे आज उमेदवारी करत आहे, अनेक लोक आमच्याकडे येऊन गेली, मामा विशाल भावलेंची उमेदवारी रद्द करा आणि आम्हाला द्या. म्हटलं विशाल भावलेची उमेदवारी सोडून बोलायचं, पुढचं बोलायचं. विशाल भावलेंची उमेदवारी रद्द होणार नाही. विशाल भावले हा राजसाहेबांचा कट्टर मावळा आहे, महाराष्ट्र निर्माण सेनेचा सच्चा सैनिक आहे. आणि म्हणून मी आपल्याला विशाल भावले, साधी त्याच्यावर एक कुठली साधी पोलीस स्टेशनला तक्रारसुद्धा नाही आहे, पण तुम्हाला मी सांगू इच्छितो, जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी, जनतेच्या अंगावर जर कोणी गुंडगिरी करत असेल, कोणी अन्याय करत असेल, तर विशाल भावले त्या समोरच्याच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही. असा विशाल भावले मी तुम्हाला उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे मी आपल्याला सर्वांना विनंती करणार आहे का आपण मनसेने आणि महाराष्ट्र आघाडीने जे उमेदवार दिलेले सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी कराल. आणि मी आपल्याकडनं अशी अपेक्षा करतो आणि आपल्याला साईच्या चरणी एक शब्द देतो, हे सातपूर विभाग भयमुक्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि अजून तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगतो, अनेक वर्षापासनं अशोकनगर या भागामध्ये दारूचं दुकान होतं. तिथल्या आमच्या आया बहिणींचा जो त्रास होतोय, तो त्रास तुम्ही जे नगरसेवक निवडून दिले होते त्या नगरसेवकांनी कधी दारू दुकानाच्या विरोधामध्ये आवाज उठवला नाही. आणि मी सर्व सातपूरकर जनतेला, प्रभाग क्रमांक 10 मधील जनतेला शब्द देतो, साईच्या चरणी एक शब्द देतो, कायदेशीर मार्गाने, सनदशीर मार्गाने हे दारूचं दुकान बंद केल्याशिवाय राहणार नाहीये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या एकजुटीमुळे सातपूरमधील निवडणूक लढत अधिकच चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.